हाय, ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात? आज बघा मी कापते किवी. किवी आणली बघा, डॉक्टरने मला किवी खायला सांगितली आणि अशी मस्त बघा बारीक बारीक कापली माझ्यासाठी आणि चिक्कूसाठी कापली. 2 कापली आणि छोट्या 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 अशा बघा काप केल्यात आणि त्याचे खाल्ल्याने खूप फायदे असतात. त्यामुळं डॉक्टरने मला पण खायला सांगितले. त्यामुळं बघा चला तर मग किवी खाते आणि कुकरला मला भात पण लावायचे. हे बघा इकडे लावते कुकरला भात. थोडासा भात लावायचे कारण आज वरण भात खायची खूप इच्छा झाली आहे. कारण स्वयंपाक तर झालाय, बटाट्याची भाजी चपाती तर झाली आहे. कारण पोरांचा डब्बा पण भरलाय. चला तुम्हाला दाखवते, त्यांची जायची पण तयारी चालूच आहे. एवढं म्हणलं हे कुकर लावून घेते म्हणजे माझ्या कामधंदे इकडचे हो जो तर माझं इकडं कुकर होतो. आणि दाजी बघा इकडे निघाल्यात, दाजी आणि चिक्कू. फुलं बघा आणल्यात मी देवपूजासाठी आणि दाजी निघाल्यात. दाजी फक्त निघतायत, कामाला तर जातात पण घरातली कामं सगळी सांगून जातात. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे म्हणतात. मला म्हणतायत तुझा अवतार आधी बघ, व्हिडिओ काढतेस म्हणतात मला. तर म्हणलं असू दे म्हणलं, कारण सगळे तुम्ही निघून गेल्यावर म्हणलं मी तरी काय करणार आहे. असू दे म्हणलं, चांगलं आहे. कारण देवपूजा केली आत्ताच मी, केस पण धुतल्यात. जरा केस बघा माझे वल्लीच आहेत आणि तशीच बांधून ठेवल्यात आणि ह्यांची जायची घाई आहे. हे बघा आणि चिक्कूला ना हे अशी बस्कर आणायला सांगितलेत बघा, ते योगा मॅट आणायला सांगितले त्यांनी. तर योगा मॅट दाजीने आणली होती. तर बघा दाजी घेऊन चालल्यात आता योगा मॅट आणि चिक्कूला पण सोडतात दाजीच. आणि जायचं म्हणलं ना दाजी पहिलं आधी काहीतरी गोष्ट नाव ठेवूनच जातात. बघा दाराच्या बाहेर दाखवते थोडंसं बघा, ते दूधवाला बाबा आला आमचा. दूधवाला बाबा थोडंसं दूध साडले बघा. हे बघा असे फरशीवर बघा ठेंब ठेंब दिसत आहेत थोडेसे. आणि मी आजच पुसली नाही बरं, फक्त ह्यांना आज फक्त निमित्तच लागते. काहीतरी म्हणून जायचं असतं, फक्त यांना बहाणा लागतो. दिवसभर बायका घरामध्ये कामं करताना विचार करा, बाई ह्यांनी असं का म्हणलं असेल, मला असं का म्हणलं असेल. मग हाच विचार करत बसतो आपण बायका. आणि ह्यांनी फक्त आपल्याला कामं सांगून निघून जातात, हे करायचं ते करायचं, ते झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. तर बघा फायनली इकडे चिक्कू श्रावणी पण निघते आणि हे दोघं पण गेले. श्रावणी पण निघाली शाळेमध्ये आणि माझं इकडे कुकरच्या सिट्ट्यावर सिट्ट्या होत आहेत. आणि इकडे भांड्याचा पसारा भरपूर पडलाय. इकडे बघा मी रात्री ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं आणि ती मला डब्यामध्ये भरायचंय. बरीच काम आहेत आणि कचऱ्यावाला आला होता आज. कचऱ्यावाल्याने तर एवढा गोंधळ घातला. तर मी शेवटी अशी पिशवीमध्ये भरून ठेवला होता तो कचरा. परत तो डस्टबिनमध्ये टाकला, अलग अलग केला, सुक्का वाळला. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा डस्टबिना पूर्ण त्यात धुवून व्यवस्थित ठेवल्यात. आणि किचन खालचं पण मला जरा साफसफाई करून घ्यायची, त्यामुळे किचनच्या खालची बेसिनचं तिथलं थोडीशी साफसफाई करून घेते. आणि हा बघा व्हिडिओ माझा गावाकडचा आहे. मला खूप म्हणजे हा व्हिडिओ आवडला होता. तर तुमच्या संग 6 वर्ष झालंय हा व्हिडिओ शूट केलेला आहे. हा व्हिडिओ बघता बघता मला आठवण आली म्हणून तुमच्या संग शेअर केला. चला तर मग आजचा व्हिडिओ मिनी ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.